शाश्वतमानंदकंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। लोकनेते आदरणीय सहप्रवासी अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त व मराठवाड्याचे लढवई शिक्षक आमदार आदरणीय माननीय श्री विक्रमजी काळे साहेब यांच्या वाढदिवसाच्या अनिष्ट चिंतनाच्या सोहळ्याच्या निमित्ताने गुणवंत विद्यार्थी, मुख्याध्यापक, गुणगौरव समारंभ आणि स्थानिक स्वराज्य संस्थेतील नवनिर्वाचित पदाधिकारी सोहळ्याच्या निमित्ताने आज ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होत आहे, महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री आदरणीय बाबासाहेबजी पाटील, या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय श्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य, ज्यांचा नुकताच विधान परिषदेवर आमदार म्हणून ज्यांची नियुक्ती झाली ते आदरणीय बसवराजजी पाटील साहेब, उदगीरचे आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय संजयजी बनसोडे साहेब, आज ज्यांचा 58वा वाढदिवस आत्ताच संपन्न झाला ते आदरणीय विक्रमजी काळेजी, सौभाग्यवती वहिनी साहेब, सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, खरं तर आजचा दिवस आम्हा वारकऱ्यांना फार पवित्र असा दिवस आहे। एक तर देहूवरून पालखी निघाली, आळंदीवरून पालखी निघाली आणि बाकीच्या ज्या 8 मानाच्या पालख्या आहेत, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम, या सगळ्या पालख्या विविध ठिकाणातून तर येतच आहेत, पण त्याही पेक्षा इतर छोट्या छोट्या पालख्या सुद्धा खूप आज पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहेत आणि त्यामध्ये आजचा जो दिवस आहे तो पवित्रालाही पवित्र करणारा दिवस आहे। कारण आजचा दिवस हा एकादशीचा दिवस आहे आणि एकादशी ही वारकऱ्यांना स्वतःच्या श्वासापेक्षा सुद्धा जास्त अशी महत्वाची तिथी आहे आणि अशा पवित्र दिवशी आज आदरणीय विक्रमजी काळे साहेब, आमदार शिक्षक मतदारसंघ यांचा वाढदिवस संपन्न होत आहे। ते म्हणाले की बाबा वाढदिवस हा लहान मुलांचा करायचा असतो, मोठ्यांचा काय, आता आमची उंची खूप गाठलेली आहे, पण मला जर असं विचारलं तर वाढदिवस हा तुमच्यासारख्याचा साजरा झाला पाहिजे। त्याचं महत्वाचं कारण असं आहे, कारण आज तुमचं जेव्हा भाषण इथं होत होतं, भाषण स्वतःसाठी काही नव्हतं, सर्व मागण्या शिक्षकांसाठी होत्या। तुम्ही जे तुमचं वाक्य होतं, मी शेवटपर्यंत पेन्शन घेणार नाही, कधी घेणार नाही, जोपर्यंत तुम्हाला पेन्शन मिळणार नाही तोपर्यंत घेणार नाही, असा आमदार तुम्ही जरी स्वतः आमदारकी नको म्हटलं तरी आम्हाला तुमच्यासारखा आमदार पाहिजे। आज आम्हाला तुमच्यासारखा आमदार पाहिजे। आता तुमच्या जर तुम्ही आम्ही मागण्या जर पाहिल्या, तुमच्या मागणीमध्ये स्व काही नव्हतंच, सगळं इतरांसाठीच होतं आणि आपण तुम्ही म्हणता की बाबा आज मला अन्नदान घडतं, लोकांची सेवा घडती, रक्तदान घडतं, हे सगळं आध्यात्मिक दृष्टिकोनातून विचार केला तर खूप बोलण्यासारखं आहे, खूप सांगण्यासारखं आहे, पण फक्त मी वेदामध्ये 5-6 मंत्र आहे तेवढे म्हणतो, कारण आज एकादशी आहे, मला रात्रीचं कीर्तन आहे आणि आज आमदार साहेबांनी सांगितले की तुम्ही आलंच पाहिजे आणि येऊन आशीर्वाद दिलाच पाहिजे। त्यामुळे पहिले ज्यावेळेस अंकुशरावचा फोन आला, मी येत नाही म्हणून ज्यावेळेस सांगितलं होतं, पण आमदार साहेबांनी शेवटपर्यंत याची कधी सोडली नाही। वेदामध्ये असं म्हणतात
त्र्यंबकं यजामहे सुगंधे पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान मृत्यूर्मुक्षीयमामृतात् मृत्यूवर विजय प्राप्त करून लोकांची सेवा करण्याची शक्ती पांडुरंगाने तुम्हाला द्यावी. गांधीजीला ज्या सूर्यनारायणाकडे उभा टाकून गांधीजींनी प्रार्थना केली, विश्वानी देव सवितर दुरितानी परासुव जग भद्रं त्यांना आसुव. तर एकाने त्यांना विचारलं की आपण काय मागितलं सूर्याला, तर त्यावेळेस गांधीजीने खूप चांगलं उत्तर दिलं. आय वॉन्ट टू रिमूव्ह एव्हरी टीयर फ्रॉम एव्हरी आय. हे मी आज देवाला मागितलं, तेच बळ पांडुरंगाने तुम्हाला द्यावं की संपूर्ण शिक्षक लोकांचा आज ज्या ज्या समस्या आहेत त्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला पांडुरंगाने शक्ती द्यावी, बळ द्यावी. हेच मी पांडुरंगाच्या चरणी आणि माता रुक्मिणीच्या चरणी प्रार्थना करतो. 25 तारखेला आषाढी एकादशी आहे. खरं तर आज मी येत नाही म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत सांगितलं होतं, पण आमदार साहेब म्हणजे महाराज 5 मिनिटासाठी का होईना आपण घेऊन गेलं पाहिजे. त्यांचं प्रेम, त्यांची भक्ती, त्यांची श्रद्धा या निमित्ताने आज इथं येण्यात आलं. आज त्यांच्या सत्काराला उपस्थित राहता आलं. जिल्ह्याच्या पालकमंत्र्याच्या हस्तून सन्मान आणि सत्कार झाला. तर संपूर्ण लातूर जिल्ह्यातल्या लोकांनी आज बाप्पांचा सत्कार केला असं म्हटलं तर वावग होणार नाही. इथं मला बोलवलं, बोलून सन्मान केला, सत्कार केला, 2 शब्द बोलायची संधी दिली, त्याबद्दल संयोजकाचे आभार मानतो. आज एकादशी आहे, कीर्तन आहे, त्याच्यामुळे मला जाणं गरजेचं आहे. हे सगळ्यांची, कारण बनसोडे साहेब सोडायला तयार नाही. ते म्हणले की तुम्ही गेलं तर नाही, मिळून नाही, कीर्तन आहे, जायला पाहिजे. जसं तुम्हाला सभा सोडता येत नाही तसं मलाही कीर्तन सोडता येत नाही. मला कीर्तन वाटतंय, त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो. मला बोलवून संयोजकांनी सन्मान केला त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि रजा घेतो. रामकृष्ण. धन्यवाद.